आग होती हो आग. आज ज्याचं बियाणं उगवलं नाही तो 8 दिवस मागं पडलाय. कृषीचा सचिव आहे त्याला सांगतो त्या फडणवीस शिंदे आणि पवारांचे तळवे चाटण्यापेक्षा मायबाप शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरा. दलाल आहात तुम्ही, भडवे आहात तुम्ही, लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला शेतकऱ्यांचे मत घेऊन निवडून येताना. बियाणं कंपनीचा मालक, आज कृषी केंद्र चालक बियाण्याचे पैसे घेऊन मोकळे झालेले आहेत. मात्र मरतोय कोण? एखादाच का तुकाराम मुंडे जन्माला येतो, त्या शेतामध्ये जातोय, उकरून बघतोय, आता उगेल नंतर उगेल. शेजाराचं उगलं ताशी लागलं तरी सुद्धा माझं उगलं नाही. काय त्याच्या हृदयाच्या त्याच्या वेदना असतील. महाराष्ट्राच्या खरीप पीक लागवड क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र हे सोयाबीन पिकानं व्यापलेलं आहे. मात्र दुर्दैव त्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं की त्याची सोयाबीनच्या बियाण्यामध्ये लाखोच्या संख्येनं फसवणूक झालेली असताना सुद्धा इथल्या मुरदाड व्यवस्थेला त्याचं काही एक घेणं देणं नाहीये. विचार करा, महाराष्ट्रातल्या एकूण क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्रावर लावलेलं पीक म्हणजे सोयाबीन पीक आहे आणि त्या पिकामध्ये लाखोच्या संख्येनं फसवणूक झालेली आहे. त्यानं सुरुवातीला बियाणं घेतलं, त्याचे पैसे दिले, ते बियाणं शेतामध्ये आणलं, त्याचे पैसे लागले, त्या बियाण्याला भाड्यानं पेरणी यंत्र आणलं, त्याचे पैसे लागले, त्या ठिकाणी मोलमजुरी रोजगार लागले, त्याचे पैसे गेले आणि ते पीक त्यानं पेरलं. ते पीक पेरल्यानंतर 8 दिवसांनी तो त्या शेतामध्ये जातोय, उकरून बघतोय, आता उगेल नंतर उगेल. शेजाराचं उगलं ताशी लागलं तरी सुद्धा माझं उगलं नाही. काय त्याच्या हृदयाच्या त्याच्या वेदना असतील हे एक शेतकरी जाणू शकतो. आणि नंतर तो कृषी केंद्रवाल्याकडे गेला की दादा तुमच्याकडनं अमुक अमुक सोयाबीन घेतलं होतं, ते उगलंच नाही. कृषी केंद्रवाला म्हटला मी काय करू. त्यानंतर कृषीचा सहाय्यक जो गावात येऊन बघायला तयार नाही. तालुका कृषी अधिकारी निष्क्रिय झाले आहेत, जिल्हा कृषी अधिकारी, त्यानंतर राज्याचे कृषी सचिव, राज्याचे कृषी मंत्री. काय उपटायचे काम करताय का तुम्ही? इथे शेतकरी इतका लाखोंच्या संख्येनं फसवल्या जातोय. मग ते हुतुतू असेल, ते इनोवेज असेल, ते महादेव असेल, ते अंकुरचं 335 असेल, असे अनेक आहेत. एक नाही, जवळपास सगळ्याच कंपन्यांनी सर्रास पद्धतीनं शेतकऱ्यांची लूट केलेली आहे. एखादाच का तुकाराम मुंडे जन्माला येतो. अरे तुम्ही का नपुंसक आहात का? तुम्हाला पगार नाही आहेत का? तुम्हाला अधिकार नाही आहेत का? मला एक केस दाखवा, एक केस. गेल्या 2 वर्षापासून या सोयाबीनच्या पिकाच्या मध्ये बियाणं उगवलं नाही म्हणून मी शेतकऱ्यांच्या बाजूने लढतोय, ते प्रकरण हाताळतोय. अनेक मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या बियाणं देतात, पीक उगून येतं, त्याला शेंगा लागत नाहीत, त्याला कंस लागत नाहीत, त्याला बोंड लागत नाहीत आणि त्यानंतर मात्र शेतकरी लढायला जातो. कृषी विभाग त्याला लाथाडतो, कारण की हा कृषी विभाग त्या कंपन्यांचा दलाल झालाय. हा कृषी विभाग त्या कंपन्यांकडनं टक्केवारी घेतोय आणि म्हणून डुप्लिकेट खतं, डुप्लिकेट बियाणं, डुप्लिकेट सगळे शेतीचे वस्तू निविष्ठा आमच्यापर्यंत येत आहे. लूट मात्र शेतकऱ्याची होते. आज बियाणं कंपनीचा मालक, आज कृषी केंद्र चालक, आज सगळे लोक बियाण्याचे पैसे घेऊन मोकळे झालेले आहेत. मात्र मरतोय कोण? तो शेतकरी मरतो आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला तुकाराम मुंडेंसारखी ऍक्शन का घेता येत नाही? एक केस दाखवा हरामखोरांनो मला की तुम्ही एखाद्या बियाण्याच्या कंपनीचं लायसन रद्द केलं. एक केस दाखवा हरामखोरांनो मला की तुम्ही एखाद्या बियाण्याच्या कंपनीवर गुन्हा दाखल करून संबंधित शेतकऱ्याला कॉम्पेन्सेशन दिलं. मी आमच्या जिल्ह्यातले आमदारांना ही गोष्ट सातत्यानं सांगतो, जे आमदार ओळखीचे त्यांना सुद्धा सांगतो की विधान भवनामध्ये असा कायदा करा की जर एखाद्या कंपनीनं बियाण्यामध्ये फसवणूक केली तर त्या कंपनीनं त्या ठिकाणी संबंधित शेतकऱ्याला त्याच्या खरीपाचा किंवा रबीचा किंवा उन्हाळी पिकाचा जो काय खर्च येईल तो संपूर्ण खर्च आणि त्याला अपेक्षित जे उत्पन्न होतं त्या उत्पन्नाची नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा त्या कंपनीचं लायसन रद्द करून त्या कंपनीचा मूल मालक जेलात टाकण्यात यावा. असा कायदा करण्याची धमक आहे का हरामखोरांनो तुमच्यामध्ये? नाहीये ना? दलाल आहात तुम्ही, भडवे आहात तुम्ही, लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला शेतकऱ्यांचे मत घेऊन निवडून येताना. कृषी मंत्री दत्ता भरणे तुम्ही फालतू आवांताय. माझा शेतकरी घंटा तुझा शेतकरी आहे. किती टक्केवारी घेतली सांग? आज महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्र सरकारने या कृषी विभागानं मला एक केस दाखवावी की याच्यामध्ये शेतकऱ्याला बियाण्याचे पैसे परत मिळालेत आणि एक केस दाखवावी की त्या कंपनीचा मालक किंवा संबंधित लोक जेलात गेलेत. अरे सगळे तुम्ही एकमेकांचे मिळून खाऊ, आपण सारे भाऊ भाऊ आणि शेतकऱ्याला लुटून खाऊ असं तुम्ही लावलंय. सगळेजण विकले गेलेत तुम्ही. जर ऍक्शन होत नसेल, शेतकरी हवालदिल झाला असेल. आज एका शेतकऱ्याचा फोन आला, अंकुर 335 उगवलं नाही. मलकापूर बांगऱ्यातून त्या शेतकऱ्याने मला फोन केला. ज्ञानेश्वर गावंडे नाव त्याचं. जवळपास मला वाटतं मोठ्या प्रमाणात क्षेत्रावर 6 का 7 बॅग होत्या, त्या उगल्या नाही. ते म्हणे काय करू? आहो म्हटलं कृषी सहाय्यकाकडे जा. कृषी सहाय्यकाला भेटतो म्हणे, ते नवीन आलेत. त्याच्यानंतर त्यांना म्हटलं तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार करा. शेतकऱ्याला का फेऱ्या मारावं लागतात? हे हरामखोर बांधावर काय येऊ शकत नाही? फुकट पगार घेतात का? यांनी बांधावर यायला पाहिजेत. आग होती हो आग. आज ज्याचं बियाणं उगवलं नाही तो 8 दिवस मागं पडलाय. लोक म्हणतात पहिली पंगत, पहिली पेरणी ही ऐकत नसती.
आणि त्याच पद्धतीनं अगदी हे झालेलं आहे. जर तुमचं पहिली पेरणी हुकली, तुमचं पीक हुकतं, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळं कारवाई करा हवं. आणि तुम्ही पगार घेताय आमच्या टॅक्स मधून, तुम्ही आमच्या सेवेसाठी नेमलेत. संबंध महाराष्ट्रातल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सांगतोय, महाराष्ट्रातल्या ज्या कृषीचा सचिव आहे त्याला सांगतो, त्या फडणवीस, शिंदे आणि पवारांचे तळवे चाटण्यापेक्षा मायबाप शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरा आणि लढा. तो तुम्हाला दुवा देईल. शेतकऱ्यांनी सुद्धा पेटून उठलं पाहिजे, त्यांच्या बोकांडी बसलं पाहिजेत. शेतकऱ्यांनी आता सध्या प्रोसेस काय, ग्राहक मंचात जा. अहो, या ठिकाणी ओमराजे निंबाळकर सारख्या 5-10 वर्ष खासदार असलेल्या माणसाला 20 वर्ष न्याय मिळू शकत नाही. आणि 20 वर्षानंतर दिवसा ढवळा त्याच्या बापाची हत्या केलेली असताना त्याला न्याय मिळत नाही, त्याच्यावर अन्याय होतो. तर सामान्य शेतकऱ्याचा ग्राहक मंच कुठे घेऊन बसलात तुम्ही? ही असली कुठली कायदा, असली कुठली सिस्टीम? त्यामुळं विधान भवनात कायदा करावा आणि अशी फसवणूक झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला सगळं भरपाई देण्यात यावी उत्पन्नासह, असा कायदा झाला पाहिजेत. आणि यासाठी मोठं जन आंदोलन उभं राहिलं पाहिजेत. हे सगळे तुमच्या आमदार खासदारांच्या कानावर टाका, मी सुद्धा टाकतोय. पण हे साले हे बी तिथं फक्त खुर्च्यावर बसतात आणि ते डेस्क गरम करतात फक्त बसून. काय वाटतंय लिहा कमेंट्स मध्ये. धन्यवाद.